मुश्किल है लेकिन असंभव नहीं है। तो यही जो मैसेज, थैंक यू निखिल सर, आपने इतने पैशनेटली आपने देखा होगा कि किस दर्द के साथ या पेन के साथ उन्होंने जो पॉइंट्स आपके सामने रखे हैं। मेरा रिक्वेस्ट है एनजीओस को कि इसे एज अ अपॉर्चुनिटी देखे। ये एक बंद दरवाज़ा है लेकिन उसकी चाबी किसके पास है? हमारे पास ही है। और वो चाबी क्या है? नॉलेज। जैसे हमने देखा कि उनका एक सपना था आईएएस लेवल पे काम करने का, लेकिन जो उन्होंने करियर चैनलाइज किया, मुझे नहीं लगता कि उन्होंने कोई कसर छोड़ी है कि आईएएस लेवल पे जो काम नहीं कर पा रहे थे या कई लोग आईएएस बन के भी नहीं कर पाते, उस तरीके का इम्पैक्ट और रीच निखिल सर ने अपने करियर में लाया है। तो उनके लिए प्लीज़ ज़ोरदार तालियां हो जाए। मतलब इतना होल 360 व्यू फ्रॉम सीएसआर पॉलिसी टू एनजीओ विजन मिशन टू नेशनल पॉलिसी, ये हमने जर्नी पिछले 15-20 मिनट में अब देख ली है। कहीं ना कहीं इस पूरी जो उनकी स्पीच थी, एड्रेस था, उसका सारांश मुझे ये लगता है कि नॉलेज बिल्डअप करना हमारा खुद का बहुत 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 ज़रूरी है। हम अवेयरनेस करते हैं, एडवोकेसी करते हैं, कम्युनिटी में जाके लोगों को पढ़ाने की कोशिश करते हैं, लेकिन सच मानिए हम कहीं ना कहीं एज ग्रास रूट एनजीओस में एक ऑब्जर्वेशन के साथ कॉन्शियसली स्टेटमेंट करो कि नॉलेज अपग्रेडेशन में कई बार बैकफुट पे रह जाते हैं। कोविड इतनी खतरनाक सिचुएशन में भी लास्ट माइल रीच के लिए ग्राउंड पे कौन थे? आपने देखा होगा, लास्ट माइल रीच ग्रास रूट एनजीओस, फ्रंटलाइन वर्कर्स, यही सब काम कर रहे थे। मतलब हमारे लाइफ से भी हमको इतना डर नहीं है, लेकिन कहीं ना कहीं रिपोर्ट, डॉक्यूमेंटेशन, लीगल कंप्लायंस, ऐसे विषय आते ही हम थोड़ा सा सहम जाते हैं, बैकफुट पे चले जाते हैं। तो ये सब चीज़ें स्ट्रांगली, यस, राइट सर, यस यस। तो वो काम की कहीं ना कहीं पिछले 10 सालों में आलोक और प्रथमेश ने एक सीड बोया है और शुरुआत हो चुकी है। लेकिन इस मूवमेंट को इसी तरह आगे लेके जाने के लिए मुझे लगता है जो आपके भी सवाल है, बर्निंग क्वेश्चंस, कहीं ना कहीं पेन है, फ्रस्ट्रेशन है, लेकिन इसके साथ उम्मीदें भी है और जोश भी है। तो उसी को आगे बढ़ाते हुए जब हम नॉलेज और अपग्रेडेशन की बात करते हैं तो मुझे लगता है आलोक, हमें और कोई नाम याद ही नहीं आता है। नन अदर देन आवर ओन प्रोफेसर एंड मेंटर, प्लीज हैव अ बिग हैंड फॉर डॉक्टर मीना गलियारा। She believes in making a practitioner a student and a student into practitioner. Never limited to the classroom, but always on the field, actively creating impact. So now I will request her to please guide us. Thank you, Meena ma'am. Yeah, hello, good evening, all of you. Yeah, Mr. Alok Kadam, Prathamesh, Sunny, Kevin, Ninand, Mr. Nikhil Pant, Mr. Prem Yadav. I'm really sorry that I couldn't make it to the auditorium, but next time I'll surely try and catch you. Okay, it was nice listening to both of you. Our alumni, Amol, Akhtar, Varsha. Okay, great to see you. It is almost lecture time now. Okay, if you recall, 5:30 was the lecture time. So you are dot on time. So I'll just put my PowerPoint presentation. मैं हिंदी और मराठी दोनों भाषा में कोशिश करूंगी अपने विचार आप तक पहुंचाने के लिए. Okay, can you see the screen? Okay, can you see the screen?
ओके, सर्वप्रथम सब लोगों को मेरे तरफ से शुभकामनाएं। प्रथमेश, आलोक और सारी टीम जो रिनोवेट इंडिया की है, जो इंडिया के ग्रोथ स्टोरी में अपना कंट्रीब्यूशन दे रही है, आपके लिए एक छोटी सी कविता मैंने बनाई है। अगर कोई वहां पे ये पढ़ सके तो मुझे बहुत खुशी होगी। तो 10 साल की मेहनत, 10 साल का सफर, हर कदम पर बढ़ा है विश्वास और हुनर। समाज की सेवा, विकास की बात, 10 वर्षों में बोए जो बीज प्यार के। मंजिलें अभी बाकी है, रिनोवेट इंडिया मंजिलें अभी बाकी है। रुकना नहीं, सपनों की उड़ान को अब झुकाना नहीं। शुभकामनाएं इस सुनहरे सफर के लिए और उज्जवल भविष्य के हर नए सपनों के लिए। Congratulations for completing 10 years. Okay, I should be very happy, and I'm very happy that you people have done an excellent job over here. तर आज आपण ज्या कार्यासाठी भेटलो आहे ती आहे एनजीओ क्षमता वृद्धीचे महत्व, की एनजीओ मध्ये क्षमता वृद्धी कशा प्रकारची झाली पाहिजे आणि ती का झाली पाहिजे. थोडीशी आकडेवारी निखिल पंत सरांनी तुम्हाला सांगितलेली आहे, पण नीती आयोगच्या वेबसाईटवर जर आपण गेलात तर तुम्हाला कळेल की तिथे जवळजवळ 3,82,000च्या वर एनजीओ रजिस्टर्ड आहेत आणि त्यापैकी महाराष्ट्राचे जे एनजीओज आहेत ते 53,260, म्हणजे जवळजवळ 13% स्वयंसेवी संस्था ज्या आहेत, सेवाभावी संस्था, त्या महाराष्ट्रामध्ये आहेत. आणि वेगळ्या वेगळ्या गोष्टींवर ह्या सेवाभावी संस्था, आपल्यासारख्या ज्या संस्था आहेत, ते वेगळे वेगळे समाजाचे प्रश्न घेऊन त्याच्यावर ते कार्य करत आहेत. तर आता जेव्हा आपण म्हणतो की क्षमता वाढवली पाहिजे किंवा क्षमता वृद्धी झाली पाहिजे, तर ती कशासाठी झाली पाहिजे. एक म्हणजे आपण जे काही काम करतो समाजासाठी करतो, तर त्या कामामध्ये कार्यक्षमता म्हणजे एफिशियन्सी ही आपल्याकडून वाढवली पाहिजे. त्याचं नियोजन आपण कुठल्या प्रकारे करतो, त्याची अंमलबजावणी आपण कशी करतो, त्याचं मूल्यमापन आपण कसं करतो, हे त्या कार्यक्षमतेवर अवलंबून आहे. आणि म्हणून त्यासाठी क्षमता वृद्धी प्रत्येक सेवाभावी संस्थाची वाढवली पाहिजे. जेव्हा आपण क्षमता वृद्धी वाढवतो तेव्हा संस्थेला एक स्टेबिलिटी येते, ज्याला मराठीत आपण स्थायित्व म्हणतो. और ये स्थायित्व क्यों इम्पोर्टेंट है हमारे लिए, क्योंकि हम जब कोई भी सेवाभावी संस्था शुरू करते हैं तो हम ये नहीं सोचते कि इसको हम बंद कब करेंगे. हम यही सोचते हैं कि जब तक हम काम कर सके, समाज के लिए हम अलग अलग प्रश्नों पे काम कर सके, तब तक हमको ये काम शुरू रखना चाहिए. और इसके लिए एफिशिएंसी जब हम बढ़ाते हैं तभी स्टेबिलिटी अपने आप आती है. ये स्टेबिलिटी कैसे आती है, तो ये स्टेबिलिटी ट्रेनिंग से आती है. हमको बार बार अपने आप को विकसित करना होता है. तो अगर हमने कोई ट्रेनिंग प्रोग्राम अटेंड किया, उसमें से कुछ सीखा, तो फिर और थोड़े दिनों के बाद में दूसरा ट्रेनिंग हमको लेना आवश्यक होता है, क्योंकि समाज के प्रश्न जो होते हैं वो अलग तरीके से होते हैं. समाज में काम करने की जो पद्धति होती है वो अलग तरह से विकसित होती है. और इसके लिए कंटिन्यूअस ट्रेनिंग, कंटिन्यूअस लर्निंग जिसको हम बोलते हैं, वो हमें रखना पड़ता है. जब भी हम एफिशिएंसी बढ़ाते हैं, स्टेबिलिटी होती है, अपने आप को लर्निंग जोन में हमेशा पाते हैं, तभी संस्था हम जो भी काम करते हैं तो हमारा जो संस्थे विषयी जो ट्रस्ट होता है, जो वो लोगों में ज्यादा अच्छी तरह से होता है, स्पेशली डोनर्स में. अभी निखिल पंत सर को आपने बहुत सारे प्रश्न पूछे थे कि कंपनी को हम अप्रोच करते हैं, डोनर्स को अप्रोच करते हैं, तो कौन से कंपनी को अप्रोच होना चाहिए, कैसे होना चाहिए. तो ये डोनर का जो विश्वास हमको संपादित करना होता है, वो हमारे एफिशिएंसी के द्वारा ही हम कर सकते हैं. और इसके लिए अगर हमको परिणामकारक काम करना होता है तो हमको क्षमता वृद्धि हमारी बढ़ानी चाहिए. तो किस क्षेत्र में एनजीओ की क्षमता वृद्धि बढ़नी चाहिए. पहले तो मैं कहूंगी कि हमारे संस्था का जो ध्येय है, धोरण है, इसके बारे में जो भी गवर्नेंस बोर्ड में आपके बैठा है उनको क्लैरिटी होनी चाहिए.
जो भी हमारे साथ में काम करते हैं, हमारे एम्प्लॉयज है, वॉलंटियर्स है, ये सभी लोगों को हमने संस्था क्यों बनाई है और किस वजह से बनाई है, इसके बारे में जानकारी होनी चाहिए। नेतृत्व विकास ये बहुत इंपॉर्टेंट है, क्योंकि हम जो फाउंडर्स होते हैं, जब भी हम संस्था शुरू करते हैं तभी हमारे में बहुत जोश होता है, लेकिन धीरे धीरे उम्र के अभाव के वजह से हमारा जो फिजिकल जो एनर्जी होती है वो कम होते जाती है। हमको हमारे संस्था में सेकेंड लाइन ऑफ लीडरशिप ये भी बनानी चाहिए। ये बहुत इंपॉर्टेंट है, क्योंकि हमारा काम अगर हमको दीर्घ काल तक अगर रखना है तो हमको सेकेंड लाइन ऑफ लीडरशिप, हर एक एम्प्लॉय में एक लीडरशिप की भावना हमको विकसित करना बहुत जरूरी है। जिस तरह से जब भी हम संस्था शुरू करते हैं, स्पेशली ग्रासरूट एनजीओस में, हमारे पास इतने सारे पैसे नहीं होते कि हम बहुत सारे लोगों को जॉब दे सके, तो इसके लिए वॉलंटियर सपोर्ट जो होता है ये बहुत इंपॉर्टेंट होता है। तो किस तरह से हम एम्प्लॉय वॉलंटियर्स को, स्टूडेंट वॉलंटियर्स को, विमेन वॉलंटियर्स को अपने संस्था में ला सके, हम अपने जो एम्प्लॉयज हैं उनके लर्निंग में हम कैसे उनको विकसित कर सके, इसके बारे में हमको सोचना चाहिए। और इम्पोर्टेंट है कि जैसे हमारी संस्था जो है, जब भी डोनर्स के साथ बात करती है, वॉलंटियर्स के साथ बात करती है, या किसी बाहर वालों के साथ में बातें करती है, तभी हमारा कम्युनिकेशन चैनल कैसे होना चाहिए, हम किस तरह से अपने काम को उनके सामने रखते हैं, इसके बारे में ये कम्युनिकेशन स्किल्स होना बहुत जरूरी है। और एक जो हम अभी आजकल सोशल मीडिया में बहुत सारी चीजें हम डालते हैं, तो किस तरह से हमको कौन सा कम्युनिकेशन पहुंचाना है अलग अलग घटक के द्वारा, ये सोचना, ये इसमें भी हमारी क्षमता बढ़नी चाहिए। सेकेंड एस्पेक्ट है कि गवर्नेंस और अकाउंटेबिलिटी जो होता है। तो स्पेशली जब भी आप CSR फंडिंग चाहते हैं या आप बड़े संस्थे से मतलब फंड रेजिंग करना चाहते हैं, जैसे टाटा ट्रस्ट से करना चाहते हैं, कोटक से करना चाहते हैं, तो वो पहले देखते हैं कि आपके जो ट्रस्टीज हैं या आपके जो मैनेजमेंट काउंसिल जो है या आपके जो डायरेक्टर्स है, अगर सेक्शन 8 कंपनी है तो ये इन लोगों के बारे में वो ज्यादा जानकारी हासिल करते हैं कि ये कितने एक्टिवली पार्ट लेते हैं, इन्होंने कौन से ट्रेनिंग अटेंड किए हैं, इनको सोशल सेक्टर के बारे में कितना नॉलेज है, इसके बारे में ये बहुत ही मतलब दे ट्रीट इट एज एक्सट्रीमली इम्पोर्टेंट। दूसरी तरह के जो आपकी अकाउंटेबिलिटी है, जो मतलब जो बुक्स ऑफ अकाउंट्स है, आपके एनुअल रिपोर्ट्स जो है, आपका डॉक्यूमेंटेशन जो है, ये भी बहुत इंपॉर्टेंट होता है, स्पेशली CSR फंडिंग के लिए, या आप कोई फंडिंग एजेंसी के द्वारा अगर आप पैसे लेना चाहते हो आपका कार्य आगे बढ़ाने के लिए, तो ये जो डॉक्यूमेंटेशन है, रिपोर्टिंग है, स्पेशली फाइनेंशियल रिपोर्टिंग, ऑडिटिंग जो होता है, इसके बारे में ये कंटिन्यूअस सेमिनार्स और कंटिन्यूअस वेबिनार्स भी होते हैं आजकल, तो ये अटेंड करना बहुत इम्पोर्टेंट है, क्योंकि ये कंपनी के लिए ये चीजें बहुत सारी मायने रखती है। हमको लीगल नॉलेज होना चाहिए, कायदेशीर व वैधानिक अनुपालन हे खूप खूप महत्वाचं असतं। FCRA म्हणा, ATG म्हणा, 12A म्हणा, CSR चे रूल्स चेंज होत असतात, तर ते कशा प्रकारे चेंज झालेले आहेत आणि त्याचा परिणाम आपल्या कार्यावर कसा होतो हे सुद्धा खूप महत्वाचं आहे। तर ह्याची सुद्धा आपल्याकडे जाणकारी असणं फार आवश्यक आहे। रिसोर्स मोबिलायझेशन, संसाधन संकलन ज्याला आपण मराठीत म्हणतो, निधी संकलन। आता CSR मध्ये जरी जास्त पैसे आले तरी रिसर्च आहे की 30 ते 50% पैसे NGOs मध्ये कमीच येणार आहेत, कारण प्रत्येक कंपनी आज फाउंडेशन स्वतःच सुरू करते। आता तुमच्यामधूनच कोणीतरी एक प्रश्न विचारला होता की कंपनी आपल्या NGOs मधूनच सगळं खर्च करते, तर आम्हाला कुठून मिळणार आहे? ती गोष्ट अत्यंत खरी आहे, पण म्हणून आपण आपला विश्वास कुठेही मागे टाकायचा नाही।
वेगळ्या वेगळ्या प्रकारातून आपल्याला निधी संकलन करता येते. उदाहरण तुम्हाला देते की जेव्हा तुम्ही बिझनेस स्कूलच्या मुलांना इंटर्नशिपसाठी तुमच्याकडे त्यांना ठेवता किंवा त्यांना संधी देता, तर त्यांच्याकडून तुम्ही छोटीशी फी घेऊ शकता. म्हणजे 300 रुपये म्हणा, 500 रुपये म्हणा, 1000 रुपये म्हणा, किती दिवसासाठी ते करणार आहेत, तर हे तुम्ही पैसे त्यांना ते तुम्हाला देऊ शकतात. आणि खूपशा NGOs आहेत भारतामध्ये ज्यांनी इंटर्नशिप फीज सुरू केलेली आहे किंवा एम्प्लॉई व्हॉलेंटिअरिंग जे आहे त्याच्यातून सुद्धा तुम्ही निधी उभा करू शकता. दुसरा म्हणजे आता खूपशा लग्न कार्यामध्ये NGOs म्हणजे मुलांना चित्रकला शिकवणं म्हणा किंवा क्राफ्ट शिकवणं म्हणा, कारण लग्न समारंभामध्ये मुलं कंटाळतात, छोटी मुलं. तर खूपशे NGOs जे आहेत जे मुलांच्यासाठी काम करतात, ज्यांच्याकडे क्राफ्ट टीचर आहेत किंवा ड्रॉइंग टीचर्स आहेत, तर ते त्यांना पाठवून त्या मुलांना 2-3 तासासाठी त्यांच्यामध्ये म्हणजे त्यांना एंगेज करतात. त्याच्यामुळे लग्नाच्या विधी वगैरे लोकांना त्या एन्जॉय करता येतात आणि त्याच्यासाठी NGOsना पैसे सुद्धा भरपूर मिळतात. तर अशा वेगळ्या वेगळ्या प्रकाराचे जर आपण निधी संकलन करण्याचं जर तुम्ही क्रिएटिव्हली जर विचार केला तर तुम्हाला तो करता येऊ शकतो. आणि हे काम म्हणजे परत तुम्हाला वेगळ्या प्रकारे तुम्हाला मांडता आलं पाहिजे. प्रस्ताव लेखन किंवा डोनर संबंधी हे त्यांना जे डोनरला फॅक्ट शीट्स लागतात ते कुठल्या चांगल्या प्रकारे तुम्ही तयार करून देऊ शकता. जास्तीत जास्त इन्फोग्राफिक्स आता सध्या चाललेलं आहे की व्हिज्युअल प्रेझेंटेशन तुमचं जे आहे ते अतिशय चांगल्या रीतीने जर तुम्ही सोशल मीडियावर केलं किंवा वेगळ्या वेगळ्या सेमिनार्स मधून तुम्ही जर केलं तर ते सुद्धा तुम्हाला ब्रँड बिल्डिंगसाठी खूप उपयोगी होतं. डिजिटल गिव्ह इंडिया आहे, केटो आहे, मिलाप आहे, यासारख्या प्लॅटफॉर्मचा वापर करणं सुद्धा आपल्याला आलं पाहिजे. एस्पेशली जे ट्रस्टीज आहेत किंवा जे मॅनेजमेंट कमिटीमध्ये आहेत त्यांना ते करणं यायला हवं. ब्रँड बिल्डिंग हा खूप महत्वाचा भाग आहे आणि ब्रँड बिल्डिंग फक्त कंपनीज किंवा कमर्शियल एंटरप्राइजेस करतात असं नाही. ब्रँड बिल्डिंग NGOsना सुद्धा करायचं असतं, कारण फक्त निधी जमा करण्यासाठी नाही, तर आपण जे काम करतोय त्या कामासाठी आपली ओळख निर्माण झाली पाहिजे. लोगों को पता होना चाहिए कि हम क्या काम करते हैं और हम करते हैं. त्याच्यासाठी हे खूप महत्वाचं आहे. तर ह्याच्यासाठी सुद्धा कॅपॅसिटी बिल्डिंग अतिशय आवश्यक आहे. फायनान्शियल मॅनेजमेंट, तुम्ही निधी गोळा केला पण त्या निधीचं आपण आर्थिक नियोजन कशा प्रकारे केले, कॉस्टिंग, बजेटिंग, प्राइसिंग, प्रत्येक सर्व्हिस जी आपण देतो त्याचं किती कॉस्टिंग होतं, त्या कॉस्टिंग ते आपल्याला कळालं पाहिजे की ह्याच्यामध्ये किती खर्च होतो, तो कसा होतो. आपला जास्त एक्सपेन्सेस कॅपिटल एक्सपेन्सेस होतात का आपले वर्किंग एक्सपेन्सेस होतात, त्याचा रेशिओ आपल्याला काढता आला पाहिजे. तो कसा आपण व्यवस्थित ठेवू शकू त्याच्या संबंधी सुद्धा ती माहिती आपल्याला असायला हवी. हिशोबाच्या वेगळ्या वेगळ्या पद्धती असतात, त्याच्याप्रमाणे डोनरचा अहवाल तयार करणं हा खूप इम्पॉर्टंट पार्ट आहे फायनान्शियल मॅनेजमेंटमध्ये, कारण प्रत्येक डोनरला वेगळ्या प्रकाराचा अहवाल लागत असतो. तर आधुनिक सॉफ्टवेअर आपल्याकडे असलं पाहिजे, एस्पेशली ज्या टॅलेंटेड लोक आहेत त्यांनी तर ते नवीन नवीन सॉफ्टवेअर वापरता त्यांना आले पाहिजे. जोखीम व्यवस्थापन म्हणजे जे ऍसेट्स आहेत तुमच्याकडे, कम्प्युटर आहे, फर्निचर आहे, एखादा व्हेइकल असेल, ह्याच्या संबंधी सुद्धा कशा प्रकारे आपण ते ऍसेट सांभाळलं पाहिजे, त्याचं इन्शुरन्स कधी काढलं पाहिजे, त्याचं रिस्क मॅनेजमेंट, धोका मूल्यांकन, कारण वेगळ्या वेगळ्या NGOs मध्ये वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या रिस्क असू शकतात. उदाहरणार्थ म्हणजे तुम्ही फील्ड वर्कला गेला तर फील्ड वर्कमध्ये कुठल्या रिस्क असतात, किंवा तुम्ही लो लाईंग एरिया म्हणजे लोअर परेल सारख्या एरियामध्ये तुमची संस्था आहे तर लोअर परेलमध्ये पावसाळ्याच्या दिवसात पाणी भरतं, म्हणजे ती सुद्धा संस्थेला एक रिस्क असते. तर ती रिस्क आपण कशा प्रकारे आपण हँडल करू शकतो. वेगळ्या वेगळ्या प्रकारचे जे रिस्क असतात संस्थेमध्ये, रिस्क मॅनेजमेंट फ्रेमवर्क हे आपल्याला त्याची सुद्धा क्षमता वृद्धीमध्ये त्याचा अतिशय उपयोग होऊ शकतो. निरीक्षण, मूल्यांकन,
ज्याला आपण मॉनिटरिंग, इव्हॅल्युएशन, लर्निंग असं म्हणतो, हे आपल्या संस्थेमध्ये लोकांना आलं पाहिजे. म्हणजे परिणाम व प्रभाव मोजणी, ज्याला आपण इम्पॅक्ट असेसमेंट असं म्हणतो, तर ते इम्पॅक्ट असेसमेंट आपण कशा प्रकारे करू शकतो. इम्पॅक्ट असेसमेंट म्हणजे फक्त रिपोर्ट लिहिणं असं नाही. तुम्ही एखादा व्हिडिओ जरी तयार केला बिफोर आणि आफ्टर, म्हणजे प्रोग्राम सुरू करण्याच्या आधी स्थिती काय होती आणि प्रोग्रामच्या नंतर तुम्ही प्रोग्राम इम्प्लिमेंट केला त्याच्यानंतर स्थिती काय, कशी तुम्ही बदलली, त्याच्यावर तुम्ही व्हिडिओ तयार करू शकता. तर हे इम्पॅक्ट असेसमेंटचा पण हा एक भाग असू शकतो. डेटा संकलन, बेसलाईन सर्व्हे, मिडलाईन सर्व्हे हे कशासाठी करायला हवं, एस्पेशली CSR फंडिंग जर आपल्याला हवं असेल तर हे सगळं आपल्याला आलं पाहिजे. एस्पेशली आपण जे संस्था चालवतो तर आपल्याला नवीन नवीन पद्धती आपल्याला शिकता आल्या पाहिजेत. मूल्यांकन केल्यानंतर त्याच्यातून कुठल्या प्रकारचे धडे आपण घेतले, कुठल्या चांगल्या गोष्टी झाल्या, कुठल्या गोष्टी आपण अजून अधिक चांगल्या प्रकारे करू शकतो, त्याच्याविषयी सुद्धा आपल्याकडे कॅपॅसिटी आपण बिल्डिंग मध्ये तो एक महत्वाचा भाग असतो. कार्यक्रमची डिझाईन, ज्याला आपण प्रोग्राम प्लॅनिंग म्हणतो, आणि अंमलबजावणी, डिलिव्हरी ऑफ द प्रोग्राम, हा सुद्धा एक आपल्या म्हणजे क्षमते विकासाचा एक मोठा भाग आहे. कारण कुठल्या प्रकारे आपण प्रोग्राम आपण म्हणजे त्याचं प्लॅनिंग करतो, नीड बेस्ड प्लॅनिंग करतो का आपण आपल्याच मताने ते प्लॅनिंग करतो, हे जाणून घेणं महत्वाचं आहे. जसं गावामध्ये आपण पार्टिसिपेटरी रूरल अप्रेझल PRAचा आपण उपयोग करतो, तसं आपल्याला शहरामध्ये करता येऊ शकेल का? कारण जेव्हा आपण लोकांच्या गरजा समजून जेव्हा आपण योजना आखतो, त्याला जास्त प्रकारे डोनर आपल्याला फंड्स देऊ इच्छितात. पण आपण जर आपल्याच रूम मध्ये बसून जर आपण प्लॅन तयार केला आपल्या समजुतीप्रमाणे, तर कदाचित तो प्लॅन फेल होऊ शकतो. शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकासासाठी कुठल्या प्रकारच्या आपल्याकडे सामग्री असली पाहिजे, ती कशा प्रकारे आपण वापरली पाहिजे, त्याचं सुद्धा प्लॅनिंग आपल्याला करता आलं पाहिजे. प्रोजेक्ट मॅनेजमेंट टूल्स, तुम्हाला रिनोव्हेट इंडियाने ट्रेनिंग घेतलं असेल तेव्हा लॉक फ्रेम सांगितलं असेल, थिअरी ऑफ चेंज सांगितली असेल, वेगळ्या प्रकाराची यंत्रणा जी आहे, अंमलबजावणीची जी चौकट आहे, ती वेगळ्या प्रकाराची आपण कशा प्रकारे ती राबवू शकतो, ह्याच्याबद्दल सुद्धा क्षमता विकासाची अत्यंत गरज आहे. आणि दर थोड्या वर्षांनी प्रोजेक्ट मॅनेजमेंट टूल्स मध्ये अधिक थिअरीज येत जातात आणि ती आपल्याला माहिती असली पाहिजे. सोशल इम्पॅक्ट असेसमेंट हा खूप महत्वाचा भाग आहे, एस्पेशली CSR फंडिंग मध्ये. कारण त्याच्यामध्ये समजा आपण सांगितलं की 2013 पासून जर CSRचा लॉ आपल्याकडे भारतामध्ये आलेला आहे, आता 2025 हे वर्ष चालू आहे. तर इतक्या वर्षामध्ये ज्या कंपनीजच्या बरोबर आपण काम करतो, किंवा तुम्ही इम्प्लिमेंटिंग एजेंसी असाल, अगर आप इम्प्लिमेंटिंग एजेंसी हो कंपनी के साथ में, और कंपनी अगर इम्प्लीमेंट कर रही है CSR फंडिंग आपके थ्रू, तो उसका इम्पैक्ट क्या हुआ है, क्योंकि अभी बहुत साल हो गए हैं हमको ये लॉ आने के बाद में, तो इसका इम्पैक्ट क्या होता है, इसके लिए भी CSR फंडिंग में एक प्रोविजन दिया गया है जो निखिल सर आपको बता सकते हैं. भागीदारी आणि नेटवर्किंग हा सुद्धा क्षमता विकासाचा एक महत्वाचा भाग आहे. कारण आपण जे काही कार्य करतो ते कार्य आपण पार्टनरशिप मध्येच करत असतो. पार्टनरशिप आपली दुसऱ्या संस्थेबरोबर असते, पार्टनरशिप आपली बेनिफिशरी बरोबर असते, पार्टनरशिप आपली SHG ग्रुप बरोबर असते, डोनर ग्रुप बरोबर असते. हे खूप महत्वाचं आहे. तर हितधारक नकाशा जर आपण केला की सरकाराच्या बरोबर आपण कुठल्या प्रकारची भागीदारी करतो, कॉर्पोरेट्स बरोबर कुठल्या प्रकारची करतो, शैक्षणिक संस्था बरोबर, तर हा जर नकाशा आपण तयार केला तर आपल्याला कळेल की समजा आपल्याला लोक लागणार आहेत काम करण्यासाठी, व्हॉलेंटियर्स लागणार आहेत, तर शैक्षणिक संस्था ह्या तुम्हाला व्हॉलेंटियर्स देऊ शकतात.
कॉर्पोरेट्समध्ये तुम्हाला नॉलेजेबल एम्प्लॉईज तुमच्याकडे व्हॉलेंटिअरिंग करू शकतात, कारण कॉर्पोरेट्स फक्त पैशासाठी आपल्याला करायचं नाहीये, पण त्यांच्याकडे जे नॉलेज आहे त्यांच्या एम्प्लॉईज मध्ये ते आपल्याला घेता आलं पाहिजे. सरकाराबरोबर आपण इन्फ्रास्ट्रक्चर आहे किंवा त्यांच्या ज्या वेगळ्या वेगळ्या स्कीम आहेत, तर हे जर आपण वेगळे वेगळे हितधारक नकाशे जर आपण तयार केले तर आपल्याला कळेल की आपण कुठे नेटवर्किंग केलं पाहिजे. संघटना गठीत करणं खूप खूप महत्वाचं आहे. म्हणजे तुम्ही क्लस्टर किंवा गट तयार करता, त्याच्यामध्ये सहभागी तुम्ही जेव्हा होता त्याचं मॅनेजमेंट तुम्ही कशा प्रकारे करता, की त्या क्लस्टरमध्ये किती लोक आहेत, त्यांचं वय काय आहे, त्यांच्यामध्ये कुठल्या स्किल्स आहेत, हे गट आपण कशा प्रकारे आपण वापरू शकतो, ह्याची जर नोंदणी तुम्ही केली तर ते तुम्हाला फार फायद्याचं होईल. आता लहान मुलांचा गट आहे जर तुम्ही तयार केला तर लहान मुलं कुणालाही लवकर कन्व्हिन्स करू शकतात कुठल्याही बाबतीमध्ये, कारण ते अगदी निरागसपणे आपलं बोलणं मांडतात लोकांच्या समोर आणि लोक त्यांचं ऐकतात सुद्धा. तर हे जर तुम्ही तयार केलं, कारण आमची एक विद्यार्थिनी होती, तिने लहान मुलाच्या गटाद्वारे आपण झाडं का पेरली पाहिजेत, नवीन झाडं, आणि आपण झाडं का तोडू नयेत ह्याच्याविषयी मुलांनी माहिती सांगितली. तर त्या मुलांच्या गटाने त्या समाजामध्ये तो बदलाव म्हणजे बदलाव घडवून आणला त्यांनी. कार्यशाळा, परिसंवाद, वेबिनार ह्याच्यामध्ये सहभागी होणं अतिशय महत्वाचं आहे. तेव्हा तुम्ही त्याच्यामध्ये सहभागी होता, जसं आज तुम्ही ह्या कार्यासाठी आलेला आहात, तर तिथे बऱ्याचशा लोकांच्या तुमच्या ओळखी होतील आणि त्या ओळखीमधून पार्टनरशिप्स तयार होतील. तर त्याच्यासाठी सुद्धा हे एक क्षमता विकासाचं हे एक वेगळं डायमेन्शन आहे. टेक्नॉलॉजी इंटिग्रेशन, आजच्या काळामध्ये टेक्नॉलॉजी ही खूप महत्वाची आहे. तेव्हा आपण जर डिजिटल कौशल्य आपल्यामध्ये जर आलं नाही तर आपल्याला जास्त प्रॉब्लेम्स येणार आहेत पुढे. म्हणून कर्मचारी, लाभार्थी यांनी टेक्नॉलॉजी कौशल्य हे यांना म्हणजे खूप इम्पॉर्टंट आहे. हे डिजिटल साक्षरता, जर डिजिटल साक्षरता नसेल तर आपण अशिक्षित असे म्हणजे लोक मानतील आपल्याला. त्याच्यामुळे डिजिटल साक्षरताकडे सुद्धा खूप लक्ष दिलं पाहिजे. मॅनेजमेंट इन्फॉर्मेशन सिस्टम, माहिती व्यवस्थापन प्रणाली, हे सुद्धा खूप इम्पॉर्टंट आहे की आपल्या संस्थेमध्ये आपण कुठल्या प्रकारची जी माहिती आहे ती आपण कशी ठेवतो, त्याचं व्यवस्थापन जे आहे. त्याच्यासाठी तुम्ही आधीची लोक रजिस्टर ठेवायची, त्याच्यामध्ये लिहून ठेवायची सगळी माहिती. आता लोक सॉफ्टवेअर युज करतात. वेगळ्या वेगळ्या प्रकारची जी मॅनेजमेंट इन्फॉर्मेशन आहे, की फायनान्सचं इन्फॉर्मेशन आहे, प्रकल्पाचं इन्फॉर्मेशन आहे, एम्प्लॉईचं आहे, व्हॉलेंटिअर्स आहेत, हे वेगळे वेगळे मॅनेजमेंट इन्फॉर्मेशन ज्याच्याद्वारे आपण आपले जे डिसिजन्स आहेत ते आपण घेतो, त्याला मॅनेजमेंट इन्फॉर्मेशन सिस्टम्स असं म्हणतात. तर त्याचं सुद्धा नॉलेज आपल्याकडे असलं पाहिजे. संपर्क आणि सोशल मीडिया, जनजागृती आणि निधी संकलनासाठी हे सुद्धा खूप इम्पॉर्टंट आहे. सायबर सुरक्षा ही सगळ्यात इम्पॉर्टंट आहे, कारण जेव्हा आपण डिजिटल साक्षरता म्हणतो त्याच्याबरोबर सायबर सुरक्षा ही सुद्धा आपल्याला घेता आली पाहिजे. इंटरनेट विषयी जोडलेल्या यंत्राची सुरक्षा आपण कशा प्रकारे करू शकतो हे सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. समुदाय सहभाग, उत्तरदायित्व, कम्युनिटी एंगेजमेंट, अकाउंटेबिलिटी ज्याला आम्ही इंग्लिशमध्ये म्हणतो. तर ह्याच्यासाठी काय की आपण कुठल्या प्रकारे समाजाचा समावेश आपल्या कार्यामध्ये करून घेतो आणि त्याच्यासाठी आपण कुठल्या प्रकाराचं वर्तन केलं पाहिजे, ज्याला आम्ही वर्तन बदल संवाद म्हणजे बिहेवियरल चेंज कम्युनिकेशन हे असं म्हणतो. तर ते बिहेवियरल चेंज कम्युनिकेशन आपल्या संस्थेद्वारा कशा प्रकारे केलं पाहिजे ते सुद्धा खूप इम्पॉर्टंट आहे. एक मजबूत संस्था हीच एक सक्षम समाज निर्माण करण्याची गुरुकिल्ली आहे आणि म्हणून सामाजिक कार्यासाठी क्षमता विकासाची एक
हे कंटिन्युअस हे जे आहे क्षमता विकास हे कधी थांबणारं नसतं. असं नाहीये की आज आपण क्षमता विकासाचं ट्रेनिंग अटेंड केलं किंवा आपण एक वेबिनार अटेंड केला किंवा आपण एक डिग्री घेतली त्याच्यामध्ये तर हे संपतं, असं नाहीये. हे जोपर्यंत आपण ह्या जगात आहोत तोपर्यंत आपल्याला आपल्यामध्ये ती क्षमता उपलब्ध केली पाहिजे. धन्यवाद. कैसा लगा? काफ़ी ज़रूरत है अपग्रेडेशन, नॉलेज बिल्डअप एंड होल पर्सपेक्टिव जो अपना है वो चेंज करने की, फ्रॉम डाउट टू क्लैरिटी, फ्रॉम कन्फ्यूजन टू कॉन्फिडेंस, फ्रॉम डार्कनेस टू लाइट. I would like to sum up the speech given by मीना मैम in this way. कितना भी हम आगे बढ़ जाए, ग्रोथ हो जाए, लेकिन लाइफ टाइम मीना मैम वी आर गोइंग टू बी योर स्टूडेंट्स फॉर एवर. एंड टुडे यू प्रूव्ड वाई इट इज़ रिक्वायर्ड, नॉट जस्ट फॉर अस बट ऑल द NGOs जो हम आगे काम करने वाले हैं. कहीं ना कहीं यही से हमें प्रेरणा मिलती है, होप्स मिलती है. जैसे हमने कहा आगे के चैलेंजेस काफ़ी है, लेकिन उसी चैलेंजेस में जो प्रेम सर ने, निखिल सर ने और फाइनली मीना मैम ने हमें कहा, बताया कि एक नॉलेज, कहीं ना कहीं आपने देखा होगा प्रोजेक्ट ड्रिवन अप्रोच, फंडिंग पे निर्भर मत रहिए, प्रेम सर ने हमें बताया. साथ ही में फंडिंग है लेकिन कंप्लायंस को अच्छी तरीके से पढ़िए, लीगल एस्पेक्ट्स क्या है वो समझिए, तो फंडिंग हमें ज़रूर कॉन्फिडेंटली मिल पाएगी. और फाइनली नॉलेज एंड अपग्रेडेशन, मुझे लगता है मीना मैम का जन्म ही इसीलिए हुआ है कि वो नॉलेज बांटे और लोगों को अपग्रेड करने में, उनकी जर्नी में हेल्प करे. तो इसी के साथ मैं मीना मैम को काफ़ी धन्यवाद देना चाहूँगा. एक कॉलेज का फर्स्ट डे होने के वजह से she was packed with a lot of responsibilities and schedule, but still she has made a point to be available as a mentor and guide, and we hope that this journey continues. Meena ma'am, thank you very much.